प्रेज द लॉर्ड. सो आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपण ना कॅपॅसिटी बद्दल शिकत होतो आणि मी तुम्हाला म्हणाले होते एक सुंदर साक्ष मी तुम्हाला सांगणार आहे पॉल योंगिचो यांच्याबद्दल. आता ते प्रभूच्या घरी गेले आहेत. तुम्हाला माहितीये साऊथ कोरियामध्ये सगळ्यात मोठं चर्च यांचं होतं. म्हणजे एक साधारण व्यक्ती, एक बुद्धिस्ट व्यक्ती, ओके, साऊथ कोरियामध्ये हे जे पॉल योंगिचो आहेत, एक बौद्ध धर्म फॉलो करणारे, दीक्षा घेतलेले असे व्यक्ती, त्यांच्या जीवनात अद्भुत रीतीने साक्ष घडल्या. परमेश्वराचा स्पर्श त्यांना झाला, त्यांचं तारण झालं तरुण असताना. परमेश्वराला त्यांनी जीवन समर्पित केलं आणि त्यांच्याद्वारे अद्भुते झाली. प्रेज द लॉर्ड. हळूहळू प्रार्थनेद्वारे इतकं काही देवाने वचनातून त्यांना शिकवलं. ही वॉज अ मॅन ऑफ प्रेयर. प्रार्थनेशिवाय कुठल्याच गोष्टी व्हायच्या नाही. त्यांचं एक एक सर्मन, एक एक टेस्टिमनी तुम्ही ऐकाल ना, आजच्या दिवसात सुट्टी दिवसामध्ये सुद्धा रोजसाठी तुम्हाला असं असेल की एक एनकरेजमेंट, एक बूस्टर डोस मिळाल्यासारखं असेल. सो त्यांनी जगातलं सगळ्यात मोठं चर्च बांधलं होतं, सगळ्यात मोठं, ओके. ऍट अ टाइम त्यांच्या चर्चमध्ये लाखो लोक सिटिंग कॅपॅसिटी होते. त्यांच्या चर्चच्या अशा संडेला 2-3 सर्व्हिस चालायच्या. प्रेज द लॉर्ड. सगळं चर्च भरायचं आणि एकदा चर्च भरलं टाइम झाला की गेट बंद. कोणी बाहेर जाऊ शकत नाही, कोणी आतमध्ये येऊ शकत नाही. असे त्यांचे नाही का संडेच्या दिवशी 2 ते 3 सर्व्हिस चालायचे. जगातलं सगळ्यात मोठं चर्च, 500,000 पीपल एका मीटिंगला त्यांच्या चर्चला असायचे. ऑलमोस्ट 5 लाख लोक. सगळ्यात जास्त व्हॉलंटियर्स, सेल लीडर्स, सगळ्यात जास्त जगामध्ये आजपर्यंत तेवढा आकडा कोणी क्रॉस केला नाही. सगळ्यात जास्त सेल हाऊस, प्रेयर हाऊसेस त्यांचे होते. प्रेज द लॉर्ड. अशा व्यक्तीबद्दल मी सांगणार आहे, ज्यावेळेस त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये असताना त्यांची फॅमिली, बायको सगळं व्यवस्थित होतं आणि हाऊ ही डेव्हलप हिज कॅपॅसिटी, ओके. मला तुम्हाला सांगू द्या, त्यांना 3 मुलं झाली, ओके, 3 मुलं. आणि त्यांची मुलं ज्यावेळेस स्कूल गोईंग एज मध्ये होती, शाळेत जाण्याच्या वयामध्ये होती, त्यावेळेस असं झालं की ऑलरेडी हे ख्रिश्चन लीडर्स बिझनेस मीट, ओके, एका ठिकाणी नाही का ख्रिश्चन लोकांचं, ओके, लीडर्स लोकांचं बिझनेस कॉन्फरन्स होती, ओके, बिझनेस रिलेटेड, व्यवसाय रिलेटेड होते. तिकडे यांना आमंत्रण केलं होतं. हे तिकडे गेले होते. तिकडे अनेक मोठमोठे वर्ल्ड लीडर्स आले होते आणि त्या कॉन्फरन्समध्ये असताना, ओके, एक दिवस अचानक त्यांच्या पत्नीचा त्यांना फोन येतो आणि त्यांच्या पत्नीचा फोन आला आणि त्यांनी मग त्या मीटिंगमध्ये जसं वेळ मिळाला तसं वेळ काढून आपल्या बायकोचा फोन उचलला आणि त्यांच्या पत्नीने खूप रडत रडत, खूप आकांत करत, खूप तुटलेल्या अवस्थेमध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही जिथे कुठे गेलाय तिकडून आत्ताच्या आत्ता घरी येऊन या. आपला जो लहान मुलगा आहे सॅम्युअल, तो त्यावेळेस 5 वर्षाचा होता. 5 वर्षाचा, स्कूलमध्ये लाईक किंडर गार्डन वगैरे त्या एज मध्ये होता. आपण केजी वगैरे म्हणतो. 5 वर्षाचा मुलगा, लहान मुलगा. आणि ती म्हणाली की आपल्या लहान मुलाला ना पॉइझनिंग झालं आहे, तो मरायला टेकला आहे, सो तुम्ही कुठे पण असाल निघून या. ज्यावेळेस त्यांनी ही न्यूज ऐकली, त्यांनी फटाफट तिकडचं ते ख्रिश्चन बिझनेस मीट होती, वाइंड अप केलं. सडन तिकडून सरळ ते आपल्या घरी आले. असं झालं होतं की घरी आल्यावर त्यांना कळलं, कोणीतरी नाही का लोकांनी उचलून त्यांच्या मुलाला घरामध्ये आणून बेडवर टाकलं होतं आणि त्यांचा मुलगा पूर्णपणे लाईक शेवटचे श्वास मोजत होता ज्यावेळेस हे पॉल योंगिचो घरी पोहोचले होते. आणि मग त्यांना कळलं की शाळा सुटल्यानंतर ही लहान लहान मुलं बाहेर, असं नाही का स्कूलच्या बाहेर काही लोक असतात जे खाण्याच्या गोष्टी, खाऊ वगैरे, फ्रुट्स वगैरे विकायला बसलेले असतात. तर तिकडून त्या मुलांनी, शाळेतल्या काही मुलांनी काही गोष्टी खायला घेतल्या होत्या, फ्रुट्स वगैरे असं काहीतरी. आणि तिकडे एक वेंडर होता, त्याने काय केलं होतं की शाळेतल्या मुलांना मारण्यासाठी तो जो खाऊ विकायला तिकडे बसला होता त्या सगळ्यामध्ये विष टाकलं होतं, ओके, पॉइझन टाकलं होतं. आणि ऑलमोस्ट 30 मुली तो खाऊ घेऊन खाल्ला होता. ते इतकं डेडली पॉइझन, इतकं नाही का विष जे टाकलं होतं इतकं स्ट्रॉंग होतं की 29 मुलं मरण पावली होती. 30 मुलांपैकी 29 मुलं मरण पावली होती. आणि ह्यांचा मुलगा सुद्धा मरणाच्या वाटेवर होता, शेवटचे श्वास नाही का मोजत होता.
आणि लोकांना कळलं होतं, कारण पटापट 30 मुलं मरण पावली होती. तर काय केलं, काही लोकांनी आणून घरी ठेवलं होतं. आणि मग ह्यांनी काय केलं, यांच्या चर्चमध्ये, एवढं एवढं मोठं चर्च आहे जगातलं, खूप सारे डॉक्टर, बिझनेसमॅन, खूप लोक होती. सगळ्या डॉक्टर्सना बोलवलं, कारण हॉस्पिटलमध्ये नेण्यासारखाही वेळ नव्हता. सगळ्या डॉक्टर्सना बोलवलं. मुलाला पॉइझनिंग झाला आहे, तर त्या मुलाला वाचवण्यासाठी. पॉल योंगीचो तिकडे नाही का खूप टेन्शन मध्ये आले. 5 वर्षाचा मुलगा त्यांचा, आणि कोणीतरी हे असं कृत्य केले, आणि ऑलरेडी 29 मुलं मरण पावली आहेत. 30 मुलांपैकी हा एकटाच होता जो आता शेवटचे श्वास मोजत होता. त्याला श्वास घ्यायला येत नव्हतं, त्याचं शरीर निळं पडायला लागलं होतं, ऑक्सिजन कमी झालं होतं, त्याला बोलता येत नव्हतं, फेस येत होता, म्हणजे खूप खूप जास्त त्रास होत होता. आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यासारखी कंडिशन पण नव्हती. तेच जेवढे पण चर्चमध्ये त्यांचे मोठमोठे डॉक्टर्स होते आले, बाकीच्यांना बोलवलं. ते म्हणाले की इतकं जास्त हे विष शरीरामध्ये भिनलं आहे की आपण आता हॉस्पिटलमध्ये नेऊन सगळी इमर्जन्सी ट्रीटमेंट जरी दिली तरी हा मुलगा ना अजून काही वेळ काढू शकणार नाही, वाचणार नाही. हा ऑलमोस्ट मेल्यात जमाय. हा सगळं म्हणजे नाही का, ह्याची पल्स लागत नाहीये, ह्याचा फक्त थोडासा श्वास चालू आहे, गॅस्पिंग मध्ये होता तो, आणि हा ऑलमोस्ट मेल्यामध्ये जमाय. सो आपण काहीच करू शकत नाही. 29 मुलं तर एवढ्यामध्ये मरण सुद्धा पावली होती. आणि पॉल योंगिचो म्हणाले की नाही, असं कसं होणार. सो पॉल योंगिचोनी काय केलं, त्या मुलाला ज्या बेडवर ठेवलं होतं त्यांनी काय केलं, तिथून बाजूला त्यांनी गुडघे टेकून प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि एक एक बाप ज्याला आपला मुलगा समोर मरताना दिसतोय, ज्याला पॉइझनिंग झालंय, ज्याला विषबाधा झालेली आहे, डॉक्टर्स म्हणतात उपयोग नाही, हॉस्पिटलमध्ये नेऊन फायदा नाही, ऑलरेडी 30 मुलांपैकी 29 मुलं मरण पावली आहे, तुम्हाला तुमचं नाही का बाळ समोर मरताना दिसतंय, तर तुम्ही कितीही मोठे पास्टर असाल, काही असेल ना, त्यावेळेस फेथने उभं राहणं आणि प्रार्थना करणं खूप मोठं चॅलेंज आहे. कारण तुम्हाला मरण दिसतंय, त्या म्हणजे विश्वास आहे ना तिकडे. सी वेन डाऊट, जर तुमच्या फ्रंट डोअरने डाऊटने, संशयाने प्रवेश केला तर बॅक डोअरने फेथ पळून जातो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम ऑल्सो, बट स्टील ही डिसाइडेड, बिकॉज ही वॉज अ मॅन ऑफ प्रेयर. सगळं काही प्रार्थनेने नाही का होतं हे त्यांना माहित होतं. ते म्हणाले की ठीक आहे, ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा मी प्रार्थना करणार, मी थांबणार नाही. अँड ही स्टार्टेड प्रेइंग. आणि असं झालं की चर्च मधले बाकीचे लोक, वेगवेगळे पास्टर्स, डॉक्टर सगळे म्हणायला लागले की आपण आता काही फायदा होणार नाहीये, ते प्रार्थना करतात, आपण आता त्याच्या फ्युनरलची तयारी केली पाहिजे. ही स्टार्टेड प्रेइंग. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. ना शब्द सुचत होते, ना प्रार्थना कशी करावी हे कळत नव्हतं, बट स्टील ही वॉज प्रेइंग, ही वॉज क्राईंग. आणि ते म्हणत होते की म्हणजे त्यांना प्रार्थना करून 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, आणि या 1 तासामध्ये त्यांचा मुलगा नाही का मध्ये मध्ये आवाज काढून बोलतोय की मला खूप त्रास होतोय, मला वाचवा, मला जमत नाहीये. आणि असं झालं की त्यांनी कंटिन्यू प्रार्थना करायचं ठरवलं. एवढे मोठमोठे डॉक्टर्स आहेत, त्यांनी होप सोडून दिलीये. ते म्हणतात आता काहीच होऊ शकत नाही. आणि लिटरली लोकांनी नाही का फ्युनरलची तयारी करायची म्हणून बाकीच्या गोष्टींसाठी नाही का हालचाल सुरू केली. अँड दिस मॅन इज प्रेइंग स्वतःच्या मुलासाठी. ओके, असा माणूस ज्याचं जगामधलं सगळ्यात मोठं चर्च आहे आणि खूप सारे मिरॅकल्स झाले, त्या माणसाने प्रार्थना करायला सुरुवात केली. ते स्वतःची टेस्टिमनी सांगताना पॉल योंगिचो म्हणतात की माझ्यासाठी इतकं डिफिकल्ट होतं की त्यावेळेस विश्वासामध्ये उभं राहणं मला काहीच कळत नव्हतं. आणि त्यावेळेस नाही का 1 तास होण्याच्या आधीच त्यांचा मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर मरण पावला. त्याचं सगळं शरीर थंड पडलं, पल्स लागत नाही, कॅरोटीड लागत नाही, श्वास थांबला आहे, शरीर सगळं आता निळं निळं पडायला लागलं आहे. आणि आता काय झालंय, सगळे हातपाय पण थंड पडले, तो समोर मेलाय, बट स्टील ही इज प्रेइंग. ते म्हणाले नाही प्रभू, मी प्रार्थना करत राहणार. त्यांनी बायबल उघडलं आणि त्यांनी मार्क 16, 17, 18 हे वचन काढलं. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये वचन काय सांगतं की विश्वासणाऱ्यांसोबत ही चिन्ह असत जातील. वेगवेगळे चिन्ह आहेत की अन्य निरनिराळ्या भाषा बोलतील, दुरात्मे काढतील. आणि पुढे एक दिले, कोणताही प्राणघातक पदार्थ जरी ते प्याले तरी त्यांना तो बाधणार नाही. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्यांनी कोणताही प्राणघातक किंवा कुठलंही विष जरी पिलं, जहर जरी पिलं, तरी त्यांना तो पदार्थ बाधणार नाही. हे एकच वचन त्यांनी घेतलं. ते एकच वचन घेऊन ऑलरेडी 1 तास झालाय की प्रभू वचन असं सांगते की प्राणघातक पदार्थ पिले तरी बाधणार नाही. हे वचन घेऊन ते प्रार्थना करतात, त्यांचा मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर मेला आहे. काहीच मुवमेंट नाहीये.
प्रार्थना करतायत. ते म्हणतात, की 1 तासाची जी प्रार्थना होती, मला जाणवत होती माझी प्रार्थना माझ्या घराच्या छताच्या वर सुद्धा जात नाहीये. म्हणजे माझी प्रार्थना इथल्या इथेच आहे. माझी प्रार्थना नाही का स्वर्गापर्यंत कधी पोहोचेल. एक रेझिस्टन्स त्यांना जाणवत होता, एक विरोध जाणवत होता. त्यामध्ये आवाज येत होते, की आता काहीच करून फायदा नाही. आता तर सगळं असं झालं आहे. मुलगा पण मेला आहे. ऑलरेडी 29 मुलं मेली. ज्यावेळेस हे आवाज येतात ना, की 29 मुलं मेली आहेत. माझा मुलगा काय वाचणार आहे? निगेटिव्हिटी कशी येते माहिती, की 29 मुलं मेली, एक पण वाचला नाही. माझा मुलगा कसा काय वाचू शकतो मग? इतकं नाही का, इतकं इतकं घातक विष जर देण्यात आलं आहे तर. आणि काहीच ऑप्शन नाही. बट स्टिल ही डिसाइडेड आय विल कंटिन्यू प्रेइंग. 1 तास त्यांच्यासाठी डिफिकल्ट होता. 1.5 तास झाला त्यांना प्रार्थनाच करता येईना. बट स्टिल ते कंटिन्यू, की नाही का वचन सांगते, की प्राणघातक पदार्थ पिले तरी ना त्यांना काही होणार नाही. प्रभू वचन असं सांगतंय, हे सांगतंय. सो परमेश्वर ह्या वचनानुसार मला गोष्टी पाहायच्या आहेत. 2 तास झाले त्यांना ना डिफिकल्ट जातंय. कारण तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता, ते नकारात्मक आवाज, ते शत्रूची वाणी, लोकांची बडबड, समोर नाही का मरण पावलेलं आपल्या लेकराचं शरीर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विश्वासामध्ये ना उभं राहायला अडखळण पडतं आणि हे सगळं समोर दिसतंय. त्यांना ते सगळी निगेटिव्हिटी घेरलीये, त्यांना दिसतेय आणि ते म्हणाले, "प्रभू आता माझ्याने प्रार्थना होत नाही. एक तर ना तू मला दाखव की तुझं वचन खरं आहे आणि मला माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाला मला उठताना पाहायचंय. नाहीतर काय फायदा ना प्रभू. मी माझं लाईफ जगलो." लिटरली प्रार्थना करताना ते काय म्हणाले माहिती, मी माझं लाईफ जगलो. आता माझ्या मुलाने मरावं हे त्याचे दिवस नाहीयेत. 5 वर्षाचा तो आहे. एक काम कर प्रभू, त्याच्या जागी मला मरू दे. माझं जीवन जे आहे ते त्याला दे. अशी सुद्धा प्रार्थना करायला त्यांनी सुरुवात केली. प्रेज लॉर्ड. कंटिन्युअसली तेच एक वचन ते घोषणा करतायत, बोलतायत आणि आणि त्यांना खूप रेझिस्टन्स जाणवते. ते म्हणाले, "मला जाणवतंय की माझी प्रार्थना या छताच्या वर पण जात नाही. सो आय नीड टू प्रे. मला हे नकारात्मक आवाज, हे संशय, हे डाऊट आहे ह्याचा सामना केलाच पाहिजे. मी ह्या संशयाच्या भूमीतून, ह्या डाऊट मधून, मेलेलं शरीर आहे, माझा मुलगा मेलाय, ह्या जाणीवेतून प्रार्थना करून उपयोग नाही." ही स्टार्टेड फायटिंग, फायटिंग, फायटिंग. ही प्रेइंग कंटिन्युअसली. विश्वासाचं सुयुद्ध चालू ठेवायचं त्यांनी ठरवलं. 3 तास झाले. प्रेज द लॉर्ड. पूर्णपणे मुलाचं शरीर थंड पडलंय. हळूहळू नाही का काही वेळानंतर होतं रायगर मॉर्टिस येते. म्हणजे काय माहिती, तुमचं शरीर आहे ना कडक पडायला लागतं, हातपाय हलत नाही. कारण आता तुमचे मसल्स वगैरे जे आहेत त्यांच्यामधले सगळं नाही का ऑक्सिजन सगळा निघून गेलेला असतो आणि तुमचं शरीर कडक व्हायला लागतं. डेड बॉडी इट बिकम स्टिफ. ओके, तसं व्हायला लागलंय. मुलाचं लाईक प्युपिल्स डायलेट झाले, काहीच हालचाल नाही आणि बाकीचे लोक म्हणतायत, दुसऱ्या रूम मधून त्यांना आवाज येतोय की आता आता 1 तास झाला, 2 तास झाले, आता एवढं पण प्रार्थना करून पण काहीच होत नाही. आता ह्यांनी समजून घेतलं पाहिजे, कोणीतरी त्यांना समजवा. ते कोणाचं ऐकायला तयार नाही. त्यांनी दरवाजा बंद केला आणि ही कंटिन्यूड प्रेयर, की प्रभू वचन असं सांगतं. शेवटी ते म्हणाले, की प्रभू एकतर हा आज जिवंत झाला पाहिजे, नाही तर मी मेलो पाहिजे. ते म्हणाले, वचन जर असं सांगतंय तर मला या वचनानुसार ह्या गोष्टी पाहायच्याच आहेत. आणि 3 तास झाले. 3 तासानंतर नाही का त्यांना तो रेझिस्टन्स निघून गेल्यासारखं जाणवलं. ही वॉज प्रेइंग कंटिन्युअसली, न थांबता, न पाणी पिता, कुठेही पुन्हा काय झालं का बघत नाही. मुलगा हलतोय का, हे होतंय का न बघता कंटिन्युअसली त्यांनी 3 तास प्रार्थना करत होते. आणि 3 तासानंतर असं झालं आणि तेच वचन घेऊन, ओके, वचन घेऊन, की वचन सांगते की प्राणघातक पदार्थ पिले तरी त्यांना काही होत नाही. 3 तासानंतर असं झालं की त्यांना जाणवलं की एक प्रकारचा जो रेझिस्टन्स आहे, जो एक विरोध आहे, तो निघून गेलाय आणि त्यांना ना असं जाणवलं की आता कुठेतरी स्पिरिट मध्ये रिलीज झालंय वाटायला लागलं. ज्या वेळेस 3 तासानंतर पण त्यांनी प्रार्थना कंटिन्यू केली आणि त्यांना थोडं मोकळं वाटायला लागलं ना, त्यावेळेस त्यांना कळलं की नाव आय हॅव एंटर्ड द ग्लोरी झोन. मी आता त्या गौरवाच्या क्षेत्रात प्रवेश केलाय, जिथे कसं असतं, आपण जी प्रार्थना करतो, आपली ही प्रार्थना इथून वर वर जाते. आपल्या छताच्या वर नंतर अंतराळ लागतं आकाशामध्ये. अंतराळ काय माहिती, दुरात्म्यांचं नाही का स्थान आहे. दुरात्मे सगळे जे फॉलन एंजल्स आहे, जे पतन पावलेले दुरात्मे, ते कुठे राहतात? स्वर्ग पृथ्वी यांच्यामध्ये जे अंतराळ आहे तिकडे. दॅट इज द अबोर्ड ऑफ ऑल फॉलन एंजल्स. ओके, तिथे राहतात. त्यातून सुद्धा नाही का तुमची प्रार्थना आरपार गेली पाहिजे. सो जे देवदूतांचं दुरात्म्यांचं युद्ध होतं ते ह्या लेवलला होतं. प्रेज द लॉर्ड. सो ते पूर्ण नाही का प्रार्थनेने, वचनाने फाईट करून 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 तो रेझिस्टन्स ज्यावेळेस निघून गेला आणि त्यांना कळायला लागलं की नाही, आता आता नाही का ते पीस यायला लागले, आता ती शांती, आता ते कम्फर्ट यायला लागला आहे. ओके, त्यावेळेस त्यांना कळलं की आता माझ्या मुलाला काही होणार नाही. आणि असं झालं की त्यांचा मुलगा ना, तो जो हे झाला होता, पूर्ण 3 तास झाले, त्याचं शरीर थंड पडले, कडक व्हायला लागले. तो मुलगा जो मरण पावला होता ना, तो शुद्धीवर आला. त्यांनी डोळे उघडले. 3 तासापेक्षा जास्त प्रार्थना त्यांनी केली आणि त्यांनी
मग काय केलं की तो म्हणाला, मुलाने हाक मारली की मला हात द्या, मला उठवा. त्यांनी त्या मुलाला उठवलं आणि जसं त्या वडिलांनी म्हणजे पॉल योंगिचो यांनी आपल्या मुलाला उठवलं, तो मुलगा असा कंटिन्यू वॉमिटिंग करायला लागला. जे पण पॉइझन, जे पण विष त्याच्या शरीरामध्ये होतं ना, असं सगळं उलटीद्वारे बाहेर पडायला लागलं. अँड ही स्टार्टेड फीलिंग बेटर. व्यवस्थित श्वास घ्यायला सगळं लागला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एकच वचन घेऊन त्याचे वडील थांबले होते. नंतर ज्या वेळेस नाही का सगळ्यांनी पाहिलं काय चमत्कार झालाय, कसा चमत्कार झालाय, ओके, सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट होती. पण त्यांचा जो मुलगा जो मरण पावला होता 3 तास, त्या मुलाने काही गोष्टी रिव्हील केल्या. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस त्या मुलाने सांगायला सुरुवात केली, तो मुलगा म्हणाला की ज्या वेळेस मी मेलो, माझा प्रवेश ना स्वर्गात झाला. देवदूत मला डायरेक्ट स्वर्गामध्ये घेऊन गेले. इकडे ह्याचे वडील प्रार्थना करतायत. त्याचं मेलेलं शरीर त्या बिछाण्यावर, बेडवर आहे. बाहेर लोक नाही का फ्युनरलची तयारी केली पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, डेथ सर्टिफिकेट पाहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची त्यांची बोलणं चालू आहे. मुलाची आई बाहेर रडतीये. प्रेज लॉर्ड. काय करावं कळत नाही. वडील इकडे कंटिन्यू प्रार्थना करतायत, फाईट करतायत, आत्मिक युद्ध लढतायत. आणि त्यावेळेस त्या मुलाचा जो प्राण आहे, जो सोल आहे, तो स्वर्गात घेतला गेला होता. स्वर्गाच्या गेट जवळ, ओके, इट इज लाईक समजा हे गेट आहे स्वर्गाचं, ओके, त्या गेट जवळ तो इकडे उभा आहे आणि तिकडून सगळ्या गोष्टी त्याने ते पाहिलं, देवदूत पाहिले, स्वर्गातल्या गोष्टी पाहिले. असं झालं की हे प्रार्थना चालू असताना त्या 3 तासाच्या पिरियडमध्ये येशूने त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. येशू तिकडे थांबला आहे आणि हा मुलगा खूप आनंदित झाला, कारण स्वर्ग ही अशी जागा आहे ना की तुम्हाला परत पृथ्वीवर यावंसच वाटणार नाही. आणि हा मुलगा इतका खुश झाला. त्याने पाहिलं की त्याच्या ओळखीचे काही लोक जे आधी मरण पावले स्वर्गात आहेत ते त्याला भेटायला आले. ते लोक भेटायला आले, त्याला भेटले, त्याला विचारत होते की कसे आहे, पृथ्वीवर कसं चाललंय, चर्च कसं आहे. त्याने त्या लोकांना पाहिलं. काही त्याचे रिलेटिव्ह होते जे मरण पावून स्वर्गात गेले होते, त्यांना तो भेटला. चर्च मधले काही मेंबर्स होते, एल्डर्स, ते सगळे आले. आणि हा विचार करतो की येशू मला इकडेच का उभं ठेवतोय, मला आतमध्ये का जाऊ देत नाही, लोक मला इकडे या गेटवर येऊन भेटतायत. आणि सगळे जण इतके खुश होते. आणि तो येशूला म्हणतोय मला जाऊ दे. येशू म्हणाला नाही, मी तुला आतमध्ये सोडू शकत नाही. वेगवेगळी लोक येत आहेत. त्याने स्वर्गामध्ये नाही का बायबलमध्ये आपण जे पाहतो, वाचतो, ते वेगवेगळे संतांना तो भेटला, बऱ्याचशा गोष्टी. आणि ह्याला उत्सुकता लागली आणि तो म्हणाला मला प्रभू येशू इकडे तू का उभं केलं, ह्या दारामध्ये मला जाऊ दे. आणि त्यावेळेस प्रभू येशू त्याला म्हणाला, ते सगळे सगळे लोक पाहतायत, भेटतायत तुला, पण प्रभू येशू म्हणाला की तुला स्वर्गात तू आतमध्ये जाऊ शकतो, पण आत्मिक जगामध्ये स्वर्गाचा एक नियम आहे, त्या नियमाला तोडून मी तुला पाठवू शकत नाही. आणि हा मुलगा म्हणाला कसला नियम. तर प्रभू येशू त्याला म्हणाले, स्वर्गाचा, आत्मिक जगाचा एक नियम आहे. जोपर्यंत एखादी व्यक्ती वचन घेऊन प्रार्थना करत असते ना, तोपर्यंत त्या व्यक्तीच्या, त्या विश्वासाच्या आड कोणीच येऊ शकत नाही. तिकडे पृथ्वीवर तुझे वडील अजून पण 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, वचन घेऊन प्रार्थना करतोय की कोणताही प्राणघातक पदार्थ पिले, विष जरी पेले तरी त्यांना विषबाधा होत नाही. जर तुझे वडील कंटिन्यू त्या लेवल पर्यंत पोहोचले आणि तिथपर्यंत त्यांनी प्रार्थना केली, तर तुला पृथ्वीवर जावं लागेल. जर त्यांनी मध्येच विश्वास सोडला, ते त्या त्या इंटेन्सिटीने तोपर्यंत टिकून नाही राहिले, तर मी स्वर्गाचे दार तुझ्यासाठी उघडणार. प्रेज लॉर्ड. सो आत्मिक जगात असा नियम आहे की जोपर्यंत एखादी व्यक्ती वचन घेऊन उभी राहते, युद्ध करते, फाईट करते, तोपर्यंत आम्ही कोणीही त्या व्यक्तीला अडवू शकत नाही. कोणीही म्हणजे कोणीही. जर स्वर्गातली लोक नाही तर नरकातली लोक सुद्धा नाही. सो इट वॉज अ रेजिस्टन्स फॉर हिम. ती गोष्ट जेव्हा मी ऐकले ना, मला इतका आनंद झाला. म्हटलं काही वर्षापूर्वी ह्या गोष्टी मला माहित असताना कदाचित अजून मी काही स्ट्रेच केला असता, अजून काही काळ मी प्रार्थनेत घातला असता. डेट डेथ सेंटेन्स किंवा एखादी व्यक्ती डेड आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवून न ठेवता त्याच्या पलीकडे टिकून राहिली असते. पण काही गोष्टी तेव्हा मलाही माहित नव्हत्या. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट जेव्हा मी ऐकली ना, मला खूप आनंद झाला की देर आर लॉज. तुम्हाला माहितीये, पूर्ण आत्मिक जग, मग ते अंधाराचं असू दे किंवा प्रकाशाचं असू दे, सगळ्या गोष्टी नियमाने चालतात. प्रेज द लॉर्ड. सो
त्या मुलाचं मरण झालंय, तो मुलगा स्वर्गात जाणार आहे. येशू दरवाजा खोलू शकत नाहीये, गेट ओपन करत नाही. लोक येऊन येऊन त्याला भेटतायत तिकडे. का? कारण त्याचा वडील वचन घेऊन तिकडे त्याच्या मेलेल्या शरीरासमोर ना प्रार्थना करतोय. 1 तास, 2 तास, 3 तास. ते बॅरियर नाही का, ते आत्मिक युद्ध जे चाललंय तिथून पण पुढे नाही का टिकून राहून त्या वडिलांनी प्रार्थना केली आणि ती प्रार्थना तिथपर्यंत पोहोचली. त्यावेळेस त्या मुलाला परत त्याच्या शरीरामध्ये ह्या पृथ्वीवर पाठवण्यात आलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कळतंय वचनाचं महत्व. तुम्हाला समजतंय की ज्यावेळेस तुम्ही वचन घेऊन उभं राहता, कोणीही त्याच्या आड येऊ शकत नाही. येस, रेजिस्टन्स येणार, अडचणी येणार, डाऊट येणार, नकारात्मकता येणार. असं वाटणार मी आता थकले, आता माझ्याकडे विश्वास नाहीये. तरीही उभं राहायचंय. तरीही जोपर्यंत ज्या गोष्टीसाठी विश्वास ठेवलाय ते होताना दिसत नाहीये ना, माघार घ्यायची नाहीये, थांबायचं नाहीये. प्रेज लॉर्ड. बिकॉज दिस इज द लॉ. हा आत्मिक जगाचा एक नियम आहे. प्रेज लॉर्ड. जोपर्यंत कोणी वचन घेऊन उभं राहतंय ना, कोणी त्या व्यक्तीला हलवू शकत नाही, डिस्टर्ब करू शकत नाही. प्रोव्हाइडेड दॅट पर्सन शुड स्पेंड दॅट मेनी आवर्स ऑफ फेथ प्रेयर. प्रेज लॉर्ड. विश्वासाच्या प्रार्थनेचे तेवढे तास, तेवढा वेळ त्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीने घातलं पाहिजे. त्या व्यक्तीने ते युद्ध केलं पाहिजे. इकडे यांच्या बाबतीत 3 तासाचं होतं. मोर दॅन 3 hours. काही नाही, याच्यापेक्षा जास्त असू शकतो. तुम्हाला माहितीये, दानिएलाने ज्यावेळेस प्रार्थना केली होती, बायबल सांगतं दानिएलाने ज्यावेळेस मनात निश्चय केला त्यावेळेस परमेश्वराने उत्तर दिले. ज्यावेळेस त्याने मुखातून शब्द बोलले, प्रार्थना केली, देवदूत निघाला होता. बट इट टुक 21 days. Daniel was faithful, steadfast and he was consistently praying for 21 days. हे युद्ध कुठे चालू होतं? बायबल सांगते द प्रिन्स ऑफ पर्शिया. ओके, पर्शियाचा जो राजा म्हणजे हे अंधाराच्या राजाबद्दल लिहिलेले. ओके, द प्रिन्स ऑफ पर्शिया, जो गॅब्रियल देवदूत येत होता त्याला अडवत होता. 21 दिवस देवदूतांचं युद्ध चाललं अंतराळामध्ये. प्रेज द लॉर्ड. 21 दिवस. आणि त्याच्यानंतर आर्च एंजल मायकल ज्यावेळेस आला, मायकल ज्यावेळेस गॅब्रियलशी लढला, त्यावेळेस मेसेज मायकल ज्यावेळेस दुरात्म्याशी, प्रिन्स ऑफ पर्शिया जो आत्मिक जगामध्ये जो कंट्रोल करणारा दुरात्मा आहे त्याच्याशी लढला, त्यावेळेस गॅब्रियल उत्तर घेऊन ना दानियल पर्यंत पोहोचू शकला. प्रेज द लॉर्ड. सो इट इज नेव्हर लेट. आतापर्यंत काही गोष्टी आपण गमावल्या असतील, आतापर्यंत प्रार्थना करून आपण कमजोर पडलो असेल, विसरलो असेल, पण मला तुम्हाला सांगू द्या, इवन इफ वन वर्स, एक वचन जरी असेल ना, त्या वचनावर सुद्धा उभं राहून तुम्ही लढू शकता. पॉल योंगिचोंना त्यावेळेस दुसरं कुठलं वचन आठवलं नाही, ते एकच वचन आपल्या मुलासाठी ते बोलत राहिले, त्या वचनासाठी भांडत राहिले. आणि इतकं की त्यांनी नाही का अंतराळामधलं दुरात्म्यांचं जे नाही का किंगडम आहे त्याला भेदून त्यांची प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचली आणि त्यांचा मुलगा जिवंत झाला. प्रेज द लॉर्ड. त्यांचा हा मुलगा 30 मुलांपैकी एकटाच होता जो जिवंत राहिला. बाकी सगळी मुलं मरण पावली होती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यांची ही टेस्टिमनी आहे, तुम्हाला युट्यूबवर दिसेल, तुम्ही ऐकू शकता. त्यांनी बरेच वेळा त्यांची ही स्वतःची टेस्टिमनी शेअर केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. ही व्यक्ती अशी आहे ना, रोज सकाळी 4 वाजता उठून कॉव्हनंट प्रेयर करायचे. आणि फक्त हे नाही, हे ह्यांची पत्नी, ह्यांची मुलं, ह्यांची सासू, यांचं पूर्ण चर्च. At 4 o'clock in the morning, every person will be in the church. लोकांची घाई गडबड लागायची, उशीर झाला तर चर्चमध्ये बसायला पण मिळणार नाही. 4 o'clock एव्हरी डे, रोज 4 वाजता. अँड विदाउट कॉव्हनंटल प्रेयर, कराराची प्रार्थना केल्याशिवाय ते लोकांना मूव्ह व्हायचे नाही. 4 वाजले, उशीर झाला आणि 4:30-5ला जर कोण आला तर ते असे विचारायचे, आर यू ख्रिश्चन? 4 वाजताच्या प्रार्थनेला तू आला नाही, मग तू ख्रिस्ती कसा काय? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. असे नाही का देवाची लोक आहेत ज्यांचं स्वतःचं लाईफ जे आहे ना बाहेर दिसत नाही एवढं, पण ते देवासाठी इतके समर्पित, इतके डेडिकेटेड आहे की ज्यांनी स्वतःच्या सेन्सेसला नाकारलंय. वचन जर हे सांगतं तर माझं मन काय बोलतं त्यावर मला विश्वास ठेवायचा नाही. वचन जर ही गोष्ट बोलतंय तर भलेही माझी परिस्थिती नाही का काय बोलते, मी त्या परिस्थितीवर विश्वास ठेवणार नाही. त्यांनी स्वतःला सुद्धा नाही म्हटलंय वचनासाठी. प्रेज द लॉर्ड. अँड दिस इज कॉल्ड कॅरिंग युअर ओन क्रॉस. कॅरिंग युअर ओन क्रॉस. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी आपल्याला माहित नव्हत्या, पण जसजसं आपण वाढतोय, जसजसं आपण शिकतोय, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना चॅलेंज करते, फक्त ऐकून गोष्टी सोडून देऊ नका. प्रार्थनेत संघर्ष होईल, सुरुवातीला जास्त होईल. जोपर्यंत तुमची ती कॅपॅसिटी वाढत नाही, जास्त संघर्ष करावा लागेल. पण मला तुम्हाला सांगू द्या, वचन घ्या, उभं राहा. वचनाला कोणी चॅलेंज करू शकत नाही. आकाश पृथ्वी नाहीशी होईल, देवाचं वचन नाहीसं होणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो इफ यू हॅव वर्ड,
इफ यू हॅव दॅट वन थ्रेड, तो एक धागा आहे जो वचनाला धरून तुम्ही उभं राहताय ना, दॅट इज सफिशियंट. खूप वचन पाहिजे, खूप वचनाने प्रार्थना केली पाहिजे, बोललं पाहिजे असं नाही. इट इज फेथ. प्रेज द लॉर्ड. पॉल योंगिचूंनी स्वतःच्या लाईफमध्ये, स्वतःच्या जीवनामध्ये त्यांची क्षमता प्रार्थनेद्वारे इतकी वाढवली की वचन नाही तर काहीच नाही त्यांच्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या चर्चमध्ये असे लोक होते ना, की असे नुसतेच साधारण लोक नव्हते. त्यांचे सेल लीडर सुद्धा नाही का, एक एक सेल लीडरचं एक मीटिंग घेतो, त्याच्या मीटिंगला सुद्धा हजारो लोक यायचे. 1000 पीपल, 500 पीपल सेल लीडरच्या मीटिंगला यायचे. म्हणजे त्यांचे सेल लीडर सुद्धा मोठ्या लेवलचे पास्टरच असले पाहिजेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बट दे नेव्हर मिस देअर प्रेयर टाइम. कधीच त्यांनी नाही का 4 वाजताची प्रार्थना गमावली नाही. संडेची मीटिंग त्यांनी चुकवली नाही. संडेच्या मीटिंगसाठी सॅटर्डेला त्यांच्या चर्चमध्ये कंटिन्यू प्रेयर ग्रुप असायचे. 1000 वुमेनचा. त्यांची जी सासू होती, सकाळपासून पूर्ण ओव्हरनाईट प्रार्थना. जर संडेला पास्टर येऊन चर्च घेणार आहे तर हजार स्त्रियांचे असे ग्रुप केले होते. समजा 6 ते 9 ह्या 1000 स्त्रिया, 9 ते 12 ह्या पुढच्या 1000 स्त्रिया, 12 ते 3 पुढच्या 1000 स्त्रिया, 3 ते 6 सकाळचे रात्रीचे 3 ते 6 दुसऱ्या 1000 स्त्रिया. कंटिन्युअसली येऊन ते लोक उभे राहायचे स्टेजच्या भोवती. 1000 स्त्रिया स्टेजला कव्हर करणार आणि प्रार्थना करायची की देवा तुझा गौरव उतरू दे, उद्या लोकांच्या जीवनात चमत्कार होऊ दे. प्रेज द लॉर्ड. पॉल योंगीचे उभे राहिले. त्यांनी अशी मंडळी उभी केली की जी मंडळी सुद्धा प्रार्थना योद्धा होती. तुम्हाला माहितीये त्यांची सासू जी आहे, शी आय थिंक 7 का 8 वर्ष कंटिन्युअसली तिने फास्टिंग केलं. फक्त एक वेळचं जेवायची. ज्यावेळेस त्यांच्या चर्चमध्ये 30-40 लोक यायची, ती म्हणाली लॉर्ड माझ्या जावयाच्या चर्चला 100 लोक येईपर्यंत मी फास्टिंग प्रेयर करणार. जेव्हा 100 वर आकडा गेला ती म्हणाली 500 लोक येईपर्यंत. 500 वर गेला ती म्हणाली 1000 जोपर्यंत संख्या होत नाही चर्चमध्ये तोपर्यंत मी प्रार्थना करणार. 1000ची जोपर्यंत 10,000 होत नाही ती म्हणाली मी फास्टिंग प्रेयर करणार. सो एव्हरी डे शी यूज टू फास्ट अँड प्रे. रोज ती नाही का कितीतरी तास प्रार्थना करायची, उपवास करायची, संध्याकाळी एक वेळच जेवायची. असं कितीतरी वर्ष, 8-9 वर्ष आणि कितीतरी महिने तिने केलं. प्रेज द लॉर्ड. त्यांचा चर्च तोपर्यंत ऑलमोस्ट नाही का 1 लाखाच्या आसपास लोकसंख्या झाली होती. प्रेज द लॉर्ड. शी लेड वुमन्स प्रेयर मिनिस्ट्री. ही कशी परसिस्टंट प्रार्थना करायची, कसं वचनाला धरून उभं राहायचं. खूप दिखावा, शोबाजी, गडबड, आवाज काही नाही. बट येस, फेथफुलनेस. प्रेज द लॉर्ड. देवाला अशीच लोक पाहिजे जे पार्ट टाइम ख्रिस्ती नाही, जे फुल टाइम ख्रिस्ती. तुम्ही तुमचं काम करा, परिवारासोबत वेळ घालवा, नोकरी करा, बिझनेस करा, बट यू शुड बी नोईंग की तुम्ही ख्रिस्ती आहात. तुमच्या रोजच्या जीवनात जे येशूसाठी वेळ नाही, रोज तुम्ही नाही का ते क्वालिटी टाइम, तो वेळ जर देवासोबत घालवत नाहीये, यू कॅन नॉट बी अ ख्रिश्चन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ख्रिस्ती असू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या दिवसात मी तुम्हाला अशा अजून काही लोकांबद्दल टेस्टिमनी सांगणार आहे की एका माणसाच्या विश्वासाने पूर्ण गावाचं तारण झालंय. ते पण अशा गावाचं की जे वेगळ्या फेथ मध्ये चालत होते. एक अशी व्यक्ती, प्रेज द लॉर्ड, आय विल शेअर इट ऑन मंडेला मी अशी टेस्टिमनी शेअर करेल एका व्यक्तीबद्दल की त्याच्या चर्चमध्ये एक अशी व्यक्ती येते डिफरंट फेथ मधून. ओके, त्याच दिवशी सांगेल कोणत्या फेथ मधून आली आहे, कोणत्या ह्याच्यामधून. त्या व्यक्तीचं तारण होतं आणि ती व्यक्ती ह्या संडेला आली, तारण झालं. ती व्यक्ती लगेच मंडेला परत चर्चमध्ये जाते. त्या व्यक्तीला मंडेला चर्चमध्ये कोणच दिसत नाही. चर्चमध्ये फक्त जॅनिटर, साफसफाई करणारी लोक दिसतात. आणि ती व्यक्ती साफसफाई करणाऱ्या लोकांना म्हणते आज नाहीये का तुमचं चर्च. तो म्हणतो नाही, आता आमचं बुधवारी नाही का लीडर्सची मीटिंग आहे, फ्रायडेला स्त्रियांची सभा आहे आणि रविवारी रेग्युलर सभा आहे. आणि हा हा दुसऱ्या धर्माचा व्यक्ती त्या माणसाला म्हणतो तुम्ही कसं काय असं सहज राहू शकता, काल माझं तारण झालंय, तुम्ही रोज प्रभूला वेळ देत नाही, रोज तुमचं चर्च का चालत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्या चर्चच्या पास्टरने तेव्हापासून काही गोष्टी ठरवल्या. प्रेज द लॉर्ड. इट्स अबाउट हंगर अँड थर्स्ट फॉर द लिव्हिंग गॉड. मी सोमवारी तुमच्यासोबत 30 टेस्टिमनी शेअर करेल ज्यामध्ये ह्या व्यक्तीचं अद्भुत रीतीने ह्या व्यक्तीचं तारण झालं, अद्भुत रीतीने. आणि त्या व्यक्तीला असं वाटायला लागलं की रोज चर्च का नाहीये, मला जर ह्या देवाबद्दल जाणायचंय तर मी संडे टू संडे यायचं का, संडेला पास्टर 1-2 तास मीटिंग घेणार तेव्हाच मी फक्त ऐकायचे का, आम्ही आमच्याकडे सगळ्या रोज रोज आम्ही ना ह्या गोष्टी करतो, आम्हाला आमच्या फेथ मधलं सगळं माहितीये, मग इकडे काय. प्रेज द लॉर्ड.
आता हे ते दिवस नाहीये ज्याच्यामध्ये हा सकाळी उठलं 1 तास प्रार्थना केलं झालं, चला आता नाही का मीटिंगच्या वेळेस नाही का बसू, आडवं पडू, झोपू, कानात हेडफोन लावून ऐकू नो, हे ते दिवस राहिले नाही. असे ख्रिस्ती जर तुम्ही आहात तर सुपरनॅचरल मध्ये चालता येणार नाही. जर देवाच्या सानिध्यात आपण 2-3 तास पूर्ण नाही का पूर्ण मनापासून जर देऊ शकत नाही तर याचा अर्थ अजूनही आपण फ्लेशली आहोत. या टेस्टिमनी ह्या गोष्टी ऐकून आपल्याला वाटेल भाव परमेश्वर असं करतो आणि आपला विश्वास वाढेल. 2 दिवसाच्या पुढे तुमचा उत्साह टिकून राहणार नाही. का? कारण शरीराला सवय लावली नाहीये. वी हॅव टू ट्रेन आवर बॉडी. प्रेज द लॉर्ड.